Hello students. Next time we have started the lesson similarity in maths part 2. In that we have completed the practice set 1.1. Okay. Now next concept is BPT theorem, that is the basic proportionality theorem. Let us see what is the statement of this theorem. If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. आपण 9th स्टँडर्ड पासूनच थेरम्स बघायला लागलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये दोन आपल्याला कन्सेप्ट असतात, इफ आणि देन. इफ म्हणजे काय, गिव्हन पार्ट असतो, आणि देन म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं असतो. मग गिव्हन पार्ट मध्ये काय सांगितलं त्यांनी, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ए ट्रायंगल. एखादी लाईन जर ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असेल, देन इट इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड. तर ती रिमेनिंग साइडला काय करते, इंटरसेक्ट करते इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. दिस इज द गिव्हन पार्ट. असं करत असेल, एखाद्या लाईनला पॅरलल करत असेल, देन द लाईन डिव्हाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. मग ती लाईन त्या ज्या लाईन्सला इंटरसेक्ट करते त्या साईडला काय करते, सेम प्रपोर्शनमध्ये डिव्हाइड करत असते. मग बघा आता इथे जसं आपण डायग्रामॅटिकली बघतोय, इथे PQ ही लाईन आहे आणि BC ही आहे ट्रायंगलची लाईन. ABC हा ट्रायंगल आहे आणि PQ एक ही अशी आपण लाईन काढली आहे की जी एका साईडला, कुठल्याही एका साईडला, मग इथं BC या साईडला ती PQ पॅरलल काढली. जर आपल्याला AB ला पॅरलल काढायची असेल तर ती इथून अशी डिव्हाइड करून जे ह्या दोन साईड्सला इंटरसेक्ट करत असते. ह्या लाईनला इंटरसेक्ट करायची असेल तर ह्या साईडला पॅरलल दाखवायची असेल तर इकडे इंटरसेक्ट करायला लागेल की जेणेकरून ती पॅरलल होईल. ओके. असं कुठल्याही साईडला मग आपण एक घेतलेली आहे, BC या साईडला पॅरलल असलेली PQ लाईन ड्रॉ केली. दिस इज द गिव्हन. गिव्हन असेल तर ही जी ड्रॉ केलेली असेल, देन द लाईन डिव्हाइड्स द साइड्स. तर ही जी लाईन आपण पॅरलल काढणार आहोत ती लाईन ह्या दोन्ही साईडला डिव्हाइड करते म्हणजे AB चे काय डिव्हिजन होत आहे, AP आणि PB या दोन काय आहे सब साइड्समध्ये त्याचं डिव्हिजन होतं. तसं AC ही कशामध्ये डिव्हाइड होतीये, AQ आणि QC. मग ही जी डिव्हाइड करते ती डिव्हाइड करताना कशी करते, सेम प्रपोर्शनमध्ये करणार. म्हणजे AP अपॉन PBचा आपल्याला रेशिओ काढावा लागेल. तोच काय आहे, AQ आणि QCच्या इक्वल आहे हे आपल्याला दाखवायला लागणार आहे. म्हणजेच काय आहे, गिव्हनमध्ये आपण काय लिहू शकतोय, अकॉर्डिंग टू द ट्रायंगल्स नेम आपण जे नेमिंग केलेलं आहे त्या नॉमेनक्लेचरवरून, इन ट्रायंगल ABC लाईन L, ह्याला आपण लाईन L हे नाव देऊयात. लाईन L इज पॅरललचं साईन काढलंय, पॅरलल लाईन BC अँड लाईन L ही लाईन L काय करते, इंटरसेक्ट्स द AB अँड AC इन द पॉइंट्स P अँड Q. दिस इज द गिव्हन पार्ट. आणि आपल्याला काय दाखवायचं आहे की ती लाईन डिव्हाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन. मग टू प्रूव्ह मध्ये काय येणार आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. मग कन्स्ट्रक्शन त्यांनी काय देऊन ठेवलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये, ड्रॉ सेगमेंट PC अँड BQ. PC अँड BQ मुळे काय होतं, तिथं आणखीन आपल्याला बघा मोर ट्रायंगल्स तयार झालेले दिसतात. बरेचसे ट्रायंगल इथं तयार झालेले. हा एक ट्रायंगल, हा कम्प्लीट ABC आहे. PQ मुळे काय झालं, आणखीन एक APQ ट्रायंगल मिळाला. पण आता कन्स्ट्रक्शनमुळे बघा आपल्याला आणखीन ट्रायंगल्स मिळाले, कारण आपल्याला सिमिलॅरिटी किंवा कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल्समध्ये ती कन्सेप्ट आपल्याला इथे यूज करून हा काय थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. मग इथे एवढंच खरं तर बघा, त्याच्यामुळे कोणकोणते ट्रायंगल आपल्याला दिसत आहेत, APQ, त्यानंतर आपण म्हणू शकतो PQB हा एक ट्रायंगल होतोय, नंतर QPC हा एक ट्रायंगल होतोय, आणि अजून एक असा आपण म्हणू शकतो APQ आपण दोन्ही साईडनी म्हणू शकतो. आणि किंवा इथे हा ट्रायंगल आहे पण या ट्रायंगलचा तसा इकडे ट्रायंगल्स दिसत आहेत. आता कोणते कोणते आपल्याला आवश्यक आहेत ते आपण बघणार आहोत. ओके. आपल्याला आता पुन्हा काय शो करायचं आहे आणि आपल्याला कोणत्या वेने जायचं आहे ह्याबद्दल आधी आपण डिस्कशन करूया. आपल्याला शो काय करायचं आहे, AP अपॉन PB. सगळ्यांनी लक्ष द्यायचं काय आहे, AP अपॉन PB हा आपला पार्ट कोणाच्या इक्वल दाखवायचा आहे, AQ अपॉन QCच्या इक्वल.
म्हणजे इथे आपल्याला हा रेशिओ त्यांचा इक्वल दाखवायचा आहे. रेशिओ दाखवायचा आहे म्हणजेच रेशिओ प्रपोर्शनमध्ये असायला पाहिजे. ही कन्सेप्ट आपण लास्ट टाइमच्या लेक्चरमध्ये बघितली. कशामध्ये? सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्स जेव्हा सिमिलर असतात तेव्हा त्यांचे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि साईड्स कशा असतात? प्रपोर्शन, करस्पॉन्डिंग साईड्स आर इन सेम प्रपोर्शन, इक्वल प्रपोर्शनमध्ये असतात. मग इथे सुद्धा आपल्याला काय आहे? दोन ट्रायंगल्स घ्यायला लागतील की जे आपल्याला आधी सिमिलर आहेत हे बघायचे, सिमिलर आहेत की नाही आणि त्यांचा रेशिओ आपल्याला काढायचा आहे. दोन्ही ट्रायंगल्स शेपने सिमिलर आहेत की नाही पाहायचं आहे आणि मग त्यांचा आपला रेशिओ कॅल्क्युलेट करायचा. मग रेशिओमध्ये जो पार्ट मिळेल तो दुसऱ्या बाजूच्या रेशिओ, म्हणजे आपल्याला पेअर्स घ्यायचे आहेत. मग इथे आपल्याला पेअर घेत असताना दोन ट्रायंगल्स आपल्याला इथे घेतो आपण, APQ आणि काय घेऊयात? PQB. ओके, PQB. इथे आपल्याला रेशिओ घ्यायचा आहे. रेशिओ घेताना दे आर नॉट नेसेसरी टू सिमिलर असायलाच पाहिजे असं नाही. रेशिओ आपण कुठल्याही ट्रायंगलचा घेऊ शकतो. मग रेशिओ घ्यायचा आपल्याला APQ आणि PQBचा. ही आधी आपण एक पेअर घेणार. आता APQ आणि PQB मध्ये आपल्याला जेव्हा आपण रेशिओ आपण करतो, जसं आपण फॉर एक्झाम्पल आपण काय आहे आपला फॉर्म्युला रेशिओचा, समजा APQ म्हटलं डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB. आधी हे काही लिहू नका तुम्ही, आधी आपण जस्ट कोणत्या वेने जायचं आहे त्या डायरेक्शनने आपण बघूयात. आधी तुम्हाला हा कन्स्ट्रक्शनपर्यंतचा पार्ट लिहून घ्यायचा आहे, डायग्राम ड्रॉ. आधी आपण प्रूफ कशा वेने करणार आहोत ते आपण आधी शॉर्टली समजून घेणार, नंतर मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहून देणार आहे. मग APQ आणि काय PQB. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय आहे? रेशिओचा फॉर्म्युला आपल्याला बेस B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 हा आपण फॉर्म्युला शिकलेलो आहोत, रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स ह्याच्यामध्ये. मग आता आपल्याला काय आहे इथे दिसून येणार आहे? तर APQ ह्या ट्रायंगलमध्ये बेसिस तर तुम्हाला पाहिजे तो घेऊ शकताय, पण कशावरनं? हाईट ज्याला परपेंडिक्युलर आहे त्याच्यावरनं. मग इथे हाईट तर दिलेली नाही आहे, म्हणजे हाईट आपल्याला ड्रॉ करावी लागेल. पण आता आधी ड्रॉ करण्याच्या ऐवजी आपल्याला PQB कडे सुद्धा लक्ष द्यायचं. PQB हा जर ट्रायंगल तुम्ही थोडंसं नीट लक्ष पाहिलात तर हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल दिसतो आपल्याला? आपण टाईप्स ऑफ ट्रायंगल बघतो, जसं अक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. मग अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला त्याची हाईट आपल्याला इथे ठरवायची आहे. मग हाईट ठरवताना जसं आपल्याला दिलेलं आहे, हा जर ट्रायंगल मी असं समजा इकडच्या बाजूला काढून घेतला, फक्त कोणता? PQB. तर PQ हा कसा होणार आहे बघा, अशा प्रकारे आपल्याला तो थोडासा शेप हा असा आपल्याला ट्रायंगल दिसून येईल. हा असा आहे. हा काय आहे आपला? PQB. हा असा ट्रायंगल. ओके, मग PQB हा जो ट्रायंगल आपल्याला असा आहे, मी आपल्या रफ म्हणून आपल्याला समजावं. मग ह्याच्यात हाईट आपल्याला कशी काढता येईल? तर हा ऑब्ट्यूस अँगल असल्यामुळे कुठेही आपल्याला हाईट देताना काय करायला लागतं? परपेंडिक्युलर द्यायला. मग आपल्याला अशी एक परपेंडिक्युलर देता येऊ शकते, पण आपल्याला ती इथं उपयोगाची नाही. म्हणजे ही काय आहे? इथून इकडे. पण आपल्याला दोघांमध्ये थोडंसं काय आहे, आपल्याला AP आणि PBचं प्रपोर्शनॅलिटी हवी आहे. म्हणजे आपल्याला AP अपॉन PB ही आयदर हाईट असायला हवी किंवा बेस असायला हवी. मग बेसच असा, हाईट असणार आहे का ती? तर नाही, मग तो बेस. मग आपल्याला हाईट AP अपॉन PB हा जो फर्स्ट आहे पॉईंट, तो आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करूया? त्यांचे बेसेसचा रेशिओ तो असेल असं आपण प्रूव्ह करायचं. म्हणजेच काय आहे? मग बेसिस जर फक्त बेसिसचा असायला पाहिजे तर मग त्याचं काय आहे? हाईट इक्वल यायला पाहिजे. तर ह्याची हाईट बघा आपण अशीही काढू शकतो. जर आपण PB हा बेस घेतला तर आपल्याला काय आहे? अशी हाईट. PB आपल्याला हवं असेल रेशिओमध्ये तर काय आहे? आपल्याला हाईट ही एक्सटर्नली ड्रॉ करायला लागेल. मग एक्सटर्नली ड्रॉ म्हणजे कुठून? Q पासून Pला आपल्याला मागे एक्सटेंड, म्हणजे ही P इकडे मागे एक्सटेंड झाली आणि इकडे आपल्याला त्याची हाईट काढायची आहे. फॉर एक्झाम्पल आपण अशी काढलेली. ओके, दिस इज द परपेंडिक्युलर हाईट. ओके, कोणत्या आहे? ही PQBची हाईट आहे. मग PQBची ही हाईट आहे. तसेच APQची पण ती होऊ शकते का? तर होऊ शकते. काय आहे? कुठल्याही साईडला, म्हणजे हा आपला बेस, म्हणजे आपल्याला AP हा बेस मिळालेला आहे आणि PB हा बेस मिळालेला आहे PQB मध्ये. म्हणजे आपण बेसेस आणायचा प्रयत्न केला. तसे बऱ्याचशा जोड्या होऊ शकतात, पण जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच आपण इथे घेतोय. ओके, तर मग काय आहे? आपल्याला हा
जो बेस इथं मिळालेला, सॉरी हाईट मिळालेली आहे, मग ती काय आहे क्यूने इकडे परपेंडिक्युलर, तर त्याला आपण एक नाव देणार आहोत. वी राईट इट ॲज द एम. काय दिलं, एम हे नाव दिलं की जी म्हणजे काय झाले, क्यू एम इज द परपेंडिक्युलर हाईट ऑफ द ट्रायंगल ए क्यू पी ऑल्सो अँड पी क्यू बी. म्हणजे दोघांची काय झाली, कॉमन हाईट झाली. कॉमन हाईट झाली म्हणजे आपल्याला काय मिळेल, त्याच्या बेसिसचा प्रपोर्शन B1/B2 आहे. बी ह्याची बेस कोणता आहे, ए पी, आणि ह्याचा बेस काय आहे, पी बी. म्हणजे आपण हाफ सेक्शन आणलेला आहे. मग तसंच आपण आता ए क्यू आणि क्यू सी आणायचा प्रयत्न करू. मग ए क्यू आणि क्यू सी आणण्यासाठी काय, इकडचा पार्ट घ्यायला लागेल. ए क्यू अपॉन क्यू सी आणण्यासाठी पुन्हा हे आपण हे बेसेस समजा धरले ह्या ट्रायंगलचे, तर मग काय आहे, आपल्याला पुन्हा हाईट ड्रॉ करायला लागेल. मग ती आपण जशी इकडे केली आहे त्या प्रकारे या बाजूला, हा सुद्धा ट्रायंगल त्या टाईपचाच आहे. त्यामुळे आपल्याला हाईट ही एक्सटर्नली क्यू पी सीची हाईट काय आहे, एक्सटर्नली ड्रॉ करायला लागेल, आणि ए पी क्यूची ही या प्रकारे. म्हणजेच काय झाली, पी एन इज द काय आहे, आपल्याला हाईट दिसून येते इथे की जी ए पी क्यूची सुद्धा आहे आणि क्यू पी सीची सुद्धा आहे. ओके, म्हणजे आपल्याला हे एक्स्ट्रा अजून त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन लिहून घ्यावं लागेल. जे आपण कन्स्ट्रक्शन इथे ड्रॉ सेगमेंट पी सी अँड सेगमेंट बी क्यू लिहिलं की त्याच्यानंतर अजून लिहायचं आहे ड्रॉ काय आहे, क्यू एम परपेंडिक्युलर टू ए पी अँड पी एन परपेंडिक्युलर टू ए क्यू. हे हा एक आपण पॉईंट इथे यूज करणार आहे, यूज करणार आहोत. मग अशा प्रकारे आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन हा एक आणखीन एक पॉईंट आपल्या पुस्तकामध्ये तसं बघायला गेलं तर खूप शॉर्टमध्ये दिलेलं आहे. मी जर पुस्तक उघडून बघितलं आणि पुस्तक समोर ठेवायचं आहे आपण जेव्हा लिहिता असणार आहोत तेव्हा, बघा जर आपण बघितलं तर प्रूफसुद्धा खूपच छोटंसं दिलं आहे. बघा पहिलंच अगदी जे स्टेटमेंट आहे डायरेक्टली ते काय आहे, एरियाज प्रपोर्शनल टू द बेसिस. काही काही त्या प्रिन्सिपल मिस्टेक झाल्या आहेत त्या करेक्ट करून घ्यायच्या आहेत. ओके, आणि त्याप्रमाणे मग ही डायरेक्ट स्टेटमेंट आपल्याला लिहिणं काय योग्य नाही. आपल्याला जर पूर्ण ते जर थेरम व्यवस्थित समजलं तर आपण त्याचा काय आहे ॲप्लिकेशन प्रत्येक एक्झाम्पलमध्ये व्यवस्थित करू शकतो. त्यामुळे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप हे लिहून देणार आहे, त्याप्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, आधी हे आपल्याला पहिलं BPT थेरमचं स्टेटमेंट आधी व्यवस्थित लिहून घ्या. गिव्हन पार्ट टू प्रूव्ह, आपल्याला डायग्राम व्यवस्थित काढायचे. ही हवी असेल तर तुम्ही बाजूला रफ डायग्राम काढून घ्या. आणि कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शनचे पण दोन्ही पॉईंट लिहून घ्यायचं. हे सुद्धा रफमध्ये पाहिजे तर लिहून घेऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला तुम्हाला पूर्ण प्रूफ हे मी एका पेज हे दाखवते, एवढं आधी हे लिहून घ्या, पॉज करा आणि तुम्ही सगळ्यांनी हे लिहून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पुढे प्रूफकडे जायचं आहे. ओके, आपण BPT थेरमचं स्टेटमेंट गिव्हन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन वगैरे लिहून घेतलेला आहे पार्ट. आता प्रूफला आपल्याला जागा जास्त लागते त्याच्यामुळे आपण ते रफ केलं आहे आणि आपण स्टार्ट करतो त्या डायग्रामवरनं त्याचं प्रूफ लिहिलं. प्रूफमध्ये आपण पाहिलेलं आहे आपल्याला 2-2 पेयर्स घ्यायचे आहेत. पहिले आपण घेऊया APQ आणि PQBs. ओके, एक एक घेऊया. आधी ट्रायंगल इन ट्रायंगल APQ मध्ये आपल्याला बेस सुरुवातीला काय घ्यायचा आहे, AP हा बेस घ्यायचा आहे. लिहा इथे बेस 1 इज AP अँड हाईट 1 म्हणूया. पहिला ट्रायंगल घेणार म्हणून पहिल्याचं नाव 1 आणि हाईट कोणती आहे त्याची QM. ओके, तसंच इन ट्रायंगल दुसरा ट्रायंगल कोणता आहे त्याच्यासोबत घ्यायचं आपल्याला PQB. बेस कोणता आहे, बेस 2. सेकंड ट्रायंगल म्हणून बेस 2 PB आणि हाईट 2 QM. ओके, मग आपल्याला इथे काय दिसून येते, हाईट ही दोघांची काय झाली आहे, इक्वल झालेली आहे. इथे दिसतंय QM अँड QM. therefore we can here काय लिहिणार आपण, here ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल
PQB have equal heights. मग आपल्या अकॉर्डिंग टू आपल्या मगाच्या रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगलच्या दोन प्रॉपर्टी आपण ज्या शिकलो त्याच्यावरनं फर्स्ट प्रॉपर्टीवरनं आपण काय म्हणणार आहोत, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB यांचा काय आहे, हाईट्स इक्वल आहेत, म्हणजे त्यांचा बेसिसचा काय येईल, रेशिओ येईल. त्यांचा एरियाचा रेशिओ इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. मग इथं B1 अपॉन B2, बेस 1 अपॉन बेस 2. B1 अपॉन B2 म्हणजे कोण आहे तिथे, AP अपॉन PB. त्यांचं इथे एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB. याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. ओके, आता इथपर्यंत झालं आहे. दिस इज द फर्स्ट पार्ट झाला. आता नाव आपण जरा सेकंड वेने विचार करूया. इकडच्या साईडनी पुन्हा आपल्याला तोच ट्रायंगल येतोय, पण बेस आपल्याला वेगळा घ्यायचा. इन ट्रायंगल APQ काय घ्यायचं आहे, APQ आणि QPC मध्ये घ्यायचं. ओके, PQC मध्ये घ्यायचं. मग काय काय येईल बघा. आता APQ मध्ये कोणता बेस घ्यायचा आहे, AQ हा बेस घ्यायचा. कोणता घ्यायचा आहे, बेस लिहा, बेस 1. काय घ्यायचं आहे आपल्याला, AQ. आणि तसंच हाईट 1 काय घ्यायचे, हाईट काय असणार इथली, तर AQ या बेसवर हाईट कोणती दिसते इथे, PN. सिमिलरली इन ट्रायंगल काय म्हणू शकतो आपण, PQC मध्ये. आपण नावं मुद्दाम पुस्तकात जी आहेत ती शक्यतो ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. मी दुसरी घेतली तरीही चालत आहे. मग काय आहे, PQC मध्ये बेस काय आहे, बेस 2 म्हणजे सेकंड ट्रायंगल आहे हा दुसऱ्या पेअरमधला, आणि त्याच्यामुळे बेस काय आहे, PQCचा QC हा बेस येणार. काय येणार, QC हा बेस येईल. आणि तसंच काय येईल, त्याचा हाईट काय येईल, PN ही त्याची हाईट येईल. हाईट इज PN. अगेन आपल्याला काय दिसतंय, PN आर द अगेन सेम. PN इज द सेम साईड, that is having the same height. कोणते कोणते ते दोघं, for triangle here, triangle APQ and triangle PQC have same heights. Okay, therefore आपण काय म्हणू शकतोय, area of triangle APQ upon area of triangle PQC equal to AQ upon B1 upon B2, that is AQ upon QC. Okay, सगळ्यांनी प्रत्येक स्टेप लिहायची आहे. मी नंतर चेक करणार आहे आपली शाळा सुरू झाल्यावर, त्याच्यामुळे प्रत्येक स्टेप सगळ्यांच्या इथं पुस्तक वहीमध्ये असली पाहिजे. ओके, AQ अपॉन QC. आता आपल्याला आपण निम्मा भाग त्याचा प्रूव्ह केलेला, पण प्रूव्ह पूर्ण झालंय का नाही, आपल्याला हे दोन बघा प्रूव्ह का मध्ये काय होतं, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे आपल्याला दोघं इक्वल दाखवायचं. म्हणजे ही काय आहे, ह्या स्टेटमेंटची ही लेफ्ट हँड साईड आहे आणि ह्याची पण ही काय आहे, लेफ्ट हँड साईड दिसते. मग ह्या दोघांच्याही लेफ्ट हँड साईड जेव्हा प्रूव्ह आपल्याला इक्वल दाखवायचे असतील तर त्यांच्या राईट हँड साईड सुद्धा आपल्याला इक्वल दाखवायला पाहिजे. मग राईट हँड साईडमध्ये काय काय आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ, एरिया ऑफ ट्रायंगल PQB. इकडे काय, एरिया ऑफ ट्रायंगल APQ सेम दिसतंय, फक्त खाली काय दिसतोय, PQC. म्हणजे आपल्याला काय दाखवायचं आता, प्रूव्ह करायचं आहे PQB आणि PQC मध्ये हे दोन ट्रायंगल आपल्याला काय आहे, इक्वल दाखवायचे आहेत. मग आपण बघूयात PQB कुठे आहे, PQB आणि काय PQC दिसतंय सगळ्यांना. मग हे दोन्ही पण ह्या दोन लाईन्सच्या मध्ये आहेत.
ह्या दोन लाईन्स कशा आहेत, आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलं आहेत, ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. मग पॅरलल लाईन्स मधले हे जे आहेत ते आपल्याला त्या ट्रायंगल बद्दल आता बोलायचं. मग त्या ट्रायंगल मध्ये बोलत असताना आपण आधी लिहून घेऊयात काय काय आहे. तर हे दोन्ही ट्रायंगल्स बघा, PQB आणि PQC. मग ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला आधी बेसेस निश्चित करायचे. मग कोणता बेस घ्यायचा, आयदर तुम्ही हा घेऊ शकता. बघा PQB मध्ये कोणता आहे बेस आणि PQC मध्ये काय दिसू शकतोय. जर शक्यतो आपण जो हाईट कशावर आपल्याला ड्रॉ करायची आहे त्याच्यावर आपण ठरवू. मग ह्याच्यावर आपण हाईट जर आपण बघायला गेलो तर दोघांच्या हाईट काय असणार आहे, जर आपण इथून इकडे अशा हाईट काढल्या तर काय येतील, सेम येतील. मग त्याचा तुम्ही हाईट काय घेऊ शकताय. ओके, आपल्याला काय घ्यायचं आहे, एपीक्यू नव्हे काय, PQB आणि PQC. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉमन काय येईल, जेवढं कॉमन येईल ना तेवढं आपल्याला सोपं जाईल. कॉमन काय काय येऊ शकतं दोघांमध्ये, नीट बघा आता. PQ हा ह्याच्यात येतोय आणि PQC मध्ये PQ हा, म्हणजे हा कॉमन येतो. मग तो हाईट तर असू शकत नाही. मग तो बेस असेल तर त्याची हाईट आपल्याला कशी काढायला लागेल. हा आपण बघूयात PQB आपल्याला मगाशी पण आपण ट्रायंगल काढून बघितला होता की अशा प्रकारे तो कसा आहे. आता खालचा ट्रायंगल बघायचा आपल्याला, वरचा घ्यायचा का नाही, PQB. मग आपण तो आता खालच्या प्रमाणे ट्रायंगल काढूया PQB. आणि PQला आपल्याला काय करायचंय, बेस लागायचं. PQला बेस लागायचं. PQ बेस येईल आणि त्याच्या ही त्याची काय असणार आहे, PQ ही बेस येईल आणि हा असणार आपला B. म्हणजे B वरनं आपल्याला काय करावं लागेल, हाईट इकडे अशी आपण एक्सटर्नली हाईट काढू. ओके, म्हणजे इथं काय होईल, ही अशी आपण इमॅजिनरी हाईट इथे ही लाईन आहे ही एक्सटेंड करूया. तसंच PQC सुद्धा तसाच काढला तर आपल्याला इथून ही अशी हाईट त्याला परपेंडिक्युलर. आता पण ह्या दोन लाईन्स काय आहेत, पॅरलल आहेत. मग पॅरलल लाईन्सचा आपल्याला एक रूल माहिती आहे की पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स हे कसं असतं, इक्वल असतं. मग तुम्ही इकडं किती हाईट्स ह्या काढल्या तर त्या परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच काय असणार, त्या लेंथने इक्वल असणार आहेत, सेम असणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्या सुद्धा काय म्हणतात, सेम हाईट. हॅव्हिंग द इक्वल लेंथ ऑफ हाईट, दॅट इज वी कॅन से सेम हाईट. म्हणजे त्यांना सेम हाईट मिळत आहे आणि सेम बेसेस मिळतात. म्हणजे त्या दोघांचे एरियाज काय झाले, इक्वल झाले. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQB हा काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आपण एका स्टेप बाय स्टेप लिहून घेऊया. आता बघा इथे काय आहे, सुरुवातीला लिहायचं नाऊ या शब्दाने काय होतं, थोडासा टर्निंग पॉईंट आपल्याला येतो. इथपर्यंत हा स्टेप झाले त्या ट्रायंगल बद्दल. आता नाऊ म्हणजे थोडासा आपण टर्न करतोय कोणत्या ट्रायंगलकडे, नाऊ इन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC. ओके, सेगमेंट काय म्हटलेलं आहे, सेगमेंट आपण म्हणू शकतो PQ इज द, किंवा लाईन PQ इज, सेगमेंट PQ इज कॉमन. आपल्याला हे स्टेटमेंट आपल्या पुस्तकात सुद्धा दिलं, इट्स कॉमन बेस ऑफ काय आहे, ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC. ओके, ऑल्सो सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट BC. तर काय लिहायचं आहे, गिव्हन. रिझन लिहायचं आहे गिव्हन. देअरफॉर वी कॅन से काय म्हणू शकतोय, ट्रायंगल PQB and triangle PQC have equal heights also. Equal heights म्हणजे इक्वल बेसिस आहेत, इक्वल हाईट्स आहेत. देअरफॉर आपण काय लिहू शकतो, या एरिया ऑफ ट्रायंगल आहे PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. थोडंसं आपण हा
PQC हे आपल्याला झालं थर्ड. आता आपल्याला फक्त लास्ट स्टेटमेंट बघायचं आहे. बघा काय असणार आहे लास्ट स्टेटमेंट. आपण आता बघणार आहोत काय येणार आहे. आपल्याला मगाशी आपण काय ठरवलं, PQB आणि PQC कॉन्ग्रुएंट किंवा सेम एरियाचे असायला पाहिजे, ते आपण ते प्रूव्ह केलं आहे. म्हणजे आपल्याला अकॉर्डिंग टू द इक्वेशन नंबर 1, 2 and 3 लिहा. अकॉर्डिंग टू इक्वेशन किंवा फ्रॉम म्हणा, अकॉर्डिंग टू इक्वेशन 1, 2 and 3 we have काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल हे दोघांचा पेअर ह्याच्याशी इक्वल आहे असंही लिहू शकतो आपण. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB. हा पहिल्यातला झाला. तसाच हा कोणाशी इक्वल आहे, या राईट हँड साईडशी. म्हणजेच कोणता आहे ही, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ओके, म्हणजे राईट हँड साईड इक्वल आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईड काय होणार आहे, ऑटोमॅटिकली इक्वल. दॅट इज AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. ओके, हेन्स प्रूव्ड. ओके, अशा प्रकारे आपलं कंप्लीट झालेलं आहे. सगळ्यांनी व्यवस्थित हे लिहून घ्यायचं आहे. पाहिजे तर पॉज करून घ्या आणि कंप्लीट ते लिहून घ्यायचं आहे. आता हे स्टेप बाय स्टेप मुद्दाम दिलेलं आहे, कारण इथे बघा हे जे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालेलं आहे, त्या फर्स्ट इक्वेशनच्या आधी हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि हे जर आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवलं असेल तर काय होणार आहे, आपण परीक्षेला जाताना सुद्धा ते स्टेप बाय स्टेप लिहू शकतो. डायरेक्टली आपण इथे जर गेलो तर हे कसं आलं आहे हे आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आपल्याला स्टेप बाय स्टेप लिहून घ्या, की जेणेकरून त्याचं ॲप्लिकेशन जेव्हा आपल्याला अशा प्रकारे समोर येईल, डोळ्यासमोर अशा प्रकारचा ट्रायंगल येईल, तिथे पॅरलल लाईन आहे की जी डिव्हाइड करते, तेव्हा आपल्याला काय होईल, ॲटोमॅटिकली हे जर स्टेप बाय स्टेप लिहित गेलो तर आपल्याला त्याचं स्टेटमेंट लक्षात ठेवायला सुद्धा वेळ लागणार नाही. आणि त्याच्यामुळे त्याचं प्रूफ आपल्याला त्याचं स्टेटमेंटचं जे काय आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे इझिली आपण तिथे काय आहे प्रूव्ह करू शकतो. लक्षात आलं सगळ्यांना. व्यवस्थित हे लिहून घ्यायचं स्टेप बाय स्टेप.